लातूर जिल्ह्यामध्ये आता 12वीच्या परीक्षा सुरू आहेत। आज तिसरा पेपर होता मराठीचा पेपर आणि आता हे जे विद्यार्थी आहेत आपल्या समोर जे विद्यार्थी आहेत हे परीक्षा देऊन मराठीचा पेपर सोडून आता परीक्षा केंद्राच्या बाहेर आलेले आहेत। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आज कुठला पेपर होता? मराठीचा पेपर। कसा गेला पेपर? चांगला गेला पेपर। छान गेला ना? हो। बरं आता महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर संभाजीनगरमध्ये 24 जणांवरती गुन्हे दाखल झालेत। आपल्याकडे काय कॉपीचा प्रकार वगैरे सुरू आहे? नाही, आमच्याकडे अजून काही कॉपी तर झाली नाही। मराठीचा पेपर होता, सगळ्यांना येत होतं, कॉपी तर काही झालेली नाही। कॉपीची काही गरज सुद्धा नाही, गरजही नव्हती कॉपीची काही। अजूनही काही विद्यार्थी आहेत आपल्यासोबत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। पेपर कसा गेला? खूप छान गेला। हा, बरं आता कॉप्या सगळीकडे सुरू आहे म्हणतायत, काय आपल्याकडे नाही आहेत, सुरू नाही तिकडे। आपल्याकडे नाही? नाही, कॉपीचा प्रकारच नाही ते। काय प्रतिक्रिया? पेपर आजचा खूप छान होता। कॉपीची अपेक्षाही नव्हती, आम्ही अगोदरच अभ्यास केलेला होता आणि इथून पुढेही या कॉपीची अपेक्षा नाही आहे। एकंदरीत जर बघितलं तर लातूर जिल्ह्यामध्ये खरं तर महाराष्ट्रभरामध्ये गाजलेला जो लातूरचा शिक्षणाचा पॅटर्न आहे हा पॅटर्न महाराष्ट्रात गाजलेला, त्यामुळे इकडे विद्यार्थ्यांना कॉपीची गरज नाही असं विद्यार्थी स्वतः सांगतात। आपल्यासोबत शिक्षकसुद्धा आहेत। सर काय सांगाल, आता छत्रपती संभाजीनगरमध्ये 24 जणांवरती गुन्हे दाखल झाले, त्यापैकी 17 शिक्षक आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे? लातूर जिल्ह्यामध्ये कॉफी वगैरे काही नाही आहे। कॉफीमुक्त अभियान राबविलं जात आहे आणि गेल्या वर्षीपासून CCTV कॅमेऱ्यामध्ये ह्या परीक्षा होत असल्यामुळे पूर्णपणे विद्यार्थी अभ्यास करूनच पेपर देत आहात आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची विद्यार्थ्याची अपेक्षा नाही, शिक्षकांचा तर विषयच नाही। तर लातूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर लातूर पॅटर्न हा गाजलेला पॅटर्न असल्यामुळे इथले विद्यार्थी जे आहेत मुळात अभ्यास करून येतात आणि दुसऱ्या बाजूने लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मागच्या वर्षापासून मनावर घेतल्यामुळं कॉपीमुक्त अभियान जे आहे ते 2 वर्षापासून राबवलं जात आहे। प्रत्येक परीक्षा केंद्रामध्ये प्रत्येक हॉलमध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात आले, त्यामुळं लातूर जिल्ह्यामध्ये चोखपणे अगदी काटेकोरपणे कॉपीमुक्त अभियान राबवलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे। श्री शरण मोहगावकर, NDTV मराठी, लातूर।